चौथ्या सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे माननीय भुजबळ साहेब, तसंच उपाध्यक्ष विधानसभेचे नरहरी झिरवाळ, विधिमंडळातील माझे सहकारी दिलीपराव बनकर, नितीन ठाकरेजी, जयंतराव जाधव, रंजन ठाकरे, अर्जुन टिळे, प्रेरणा बलकवडे, विष्णुपंत मैजुणे, अंबादास खैरे, बाळासाहेब क्षीरसागर, वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रातील उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि ज्यांचा आज आपण सगळ्यांनी यथोचित सत्कार केला, त्यांना पुरस्कार आपल्या सुविचार गौरव यांच्या वतीनं देण्यात आला। ते पद्मश्री प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकरजी, गौरव चोपड़ाजी, रामचंद्र बापू पाटीलजी, भाऊसाहेब मोरेजी, शेफालीताई भुजबळ, दत्ता पाटीलजी, चंद्रशेखर सिंगजी, संगीताताई बोरस्तेजी, नानासाहेब दातेजी, अभिनेता हार्दिक जोशी, अभिनेत्री अक्षय देवघर, कुमारी गौरी घाटोळ आणि ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण ज्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो तर आपल्या सगळ्यांचे सहकारी रवींद्र नाना पगार, तसंच आकाश पगार आणि सुविचार गौरव पुरस्काराच्या निमित्तानं काम करणारे या संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, कालच 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची काल जयंती होती आणि समाजातल्या महिलांना खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं त्यांनी शिकवण्याचं, घडवण्याचं, पुढे आणण्याचं काम केलं, हा आदर्श आजही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। परवाच मी आणि माझ्या काही सहकाऱ्यांनी सत्यशोधक म्हणून एक चित्रपट निघालेला आहे। उद्याच्या 5 तारखेपासून मला वाटतं तो चित्रपटगृहामध्ये सादर केला जाणार आहे। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्यावर तो चित्रपट आहे। त्या सावित्रीबाईंची काल जयंती होती। मी सुरुवातीला त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। मला खूप दिवस रवींद्रजींनी सांगितलेलं होतं, आज खरं तर लग्नाची मोठी तीथ आहे। तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की माझ्या एक सहकारी नितीनराव पवार त्यांच्या घरातलं लग्न आणि मला त्या लग्नाला यायचंच होतं, पण त्याला जोडून रवींद्रने मला सांगितलं की दादा हा एक कार्यक्रम आपण घेऊया। साहजिकच आम्ही जरी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असलो तरी या वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंध ठेवणं आणि आपल्या महाराष्ट्राला पुढे नेत असताना साहित्य, कला, संस्कृती आणि मग त्याचबरोबर शेती आणि बाकीचा उद्योग, इतर अनेक व्यवसाय असतात, त्यातलेही प्रश्न समजून घेणं, त्याच्यातनं काही उत्तर कसं देता येईल, त्याच्यातनं मार्ग कसा काढता येईल, तो देखील मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण एकत्र बसतो किंवा मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतो। आज देखील मंत्रिमंडळाची मीटिंग झाली आणि मी लगेच इकडे निघालो, त्याच्यामुळे मला 5-10 मिनिटं उशीर झाला, पण ह्याही गोष्टी राज्याच्या हिताच्या दृष्टीनं महत्वाच्या असतात। आज सुविचार मंच कार्य अतिशय कौतुकास्पद मी बघितलं। पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष त्याच्याबद्दल छोटी पुस्तिका त्यांनी काढलेली आहे, या 4थं वर्ष आणि आतापर्यंत प्रफुल्लभाई पटेल, जयंतराव पाटील, मला वाटतं पृथ्वीराज बाबा चव्हाण, विनायकराव दादा, भुजबळ साहेब अशा अनेक मान्यवरांना आजपर्यंत रवींद्र पगार आणि त्यांच्या सहकार्यांनी बोलवून एक चांगले कार्यक्रम आयोजित केलेले। एक गोष्ट खरी आहे, समाजामध्ये अलीकडच्या काळामध्ये आपण सगळेजण वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्यांच्या क्लिप पाहत असलो, वेगवेगळ्या बातम्या ऐकत असलो, तरी देखील समाजात चांगल्या विचारांचा प्रसार झाला पाहिजे। त्यातून सुसंस्कृत समाज निर्मिती कुठल्याही परिस्थितीत शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झाली पाहिजे, या उद्देशानेच अनेक संस्था काम करतात। तशी आपल्याही परिसरामध्ये ही सुविचार संस्था त्या काळामध्ये स्थापन करण्याचा निर्णय रवींद्र पगार आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी घेतला
आणि कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याबरोबरच या मंचाच्या माध्यमातून मगाशी भुजबळ साहेबांनी सांगितलं तशा प्रकारे नैसर्गिक संकटातल्या देखील पीडित नागरिकांना मदत करण्याचं काम अतिशय यंग टीम आकाशची मी बघत होतो. चांगली यंग टीम आहे. तरुणांनी पण अशाच प्रकारची कामं करण्याचा निश्चय केला पाहिजे आणि आपली पण समाजामध्ये काही जबाबदारी आहे त्या जबाबदारीची जाण ठेवून त्यांनी आपल्या हे सगळे निर्णय घेत पुढे गेलं पाहिजे. सुविचार मंचाने राबवलेले विविध समाजोपयोगी अशा प्रकारचे उपक्रम आहेत ते निश्चित कौतुकास्पद आहे. त्याबद्दल मी मंचाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सहकाऱ्यांचं रवींद्रजींचं आकाशचं आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देखील देतो. समाजातले अनेक लोक आपापल्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करतात. मी आता प्रत्येकाचे क्लिप बघत होतो, तुम्ही पण सगळे बघत होता. आणि जीव ओतून काम करत असतानाच मग क्रीडा क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, शेतीचं क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, अनेक प्रकारच्या क्षेत्रामध्ये कलेचं क्षेत्र असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये हे सगळेजण काम करत असताना इतकं चांगलं काम केलंय. काही काहींनी तर शून्यातून आपलं विश्व निर्माण करण्याच्या करता प्रत्येक माणूस धडपडत असतो. माझी एक विनंती आहे की नावमेद कधी व्हायचं नाही. नेहमी आपण सकारात्मक विचार करायचा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. त्यांच्या कामातील वेगळेपणामुळं, त्यांच्या ह्या तिथं सगळ्या सत्कारमूर्तींच्या अद्वितीय अशा प्रकारच्या कौशल्यामुळं त्यांना स्वतःला आणि त्यांच्या संस्थेला पण लाभ होतोच, परंतु त्यांचं काम समाजासाठी अतिशय लाभदायक ठरतंय हे आपल्याला नाकारता येणार नाही. समाजातल्या अशा प्रकारच्या कर्तृत्ववान, कर्तबगार, दूरदृष्टीच्या व्यक्तिमत्वांना हेरून जी समिती नेमलेली होती, निवड समिती, त्यांनी सुविचार मंचानं त्यांना समाजासमोर आणण्याचं काम केलं आणि त्याचा उचित असा प्रकारचा सन्मान करून त्यांना शाबासकी आणि प्रोत्साहन दिलं. त्याच्यामध्ये कुठेही आपण समाजात चांगलं काम करत असताना समाजाने त्याची नोंद घेतली आणि अशा प्रकारचा पुरस्कार दिला, शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर टाकली, तर त्यांना एक अजून हुरूप येतो, त्यांनाही त्याच्यातनं प्रेरणा मिळते आणि त्याच्यातून ते अधिक आपण चांगल्या पद्धतीनं काम करत राहिलो तर आपल्याला समाज आपल्या पाठीशी उभा राहतो. हा एक आत्मविश्वास या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण होत असतो आणि त्याच्यामुळं विविध क्षेत्रातल्या जवळपास 11 मान्यवरांना, म्हणजे जोडी जर धरली तर 11 मान्यवरांना आज पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि त्यांचे केलेलं कार्य आज समाजाच्या समोर देखील आलेलं आहे. देशाच्या विकासात, समाजाच्या प्रगतीत त्यांचं निश्चितपणे योगदान हे अतिशय महत्वाचं अशा प्रकारचं आहे आणि त्याच्यामुळे पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या कार्यातून समाजातल्यांना, अनेक तरुणींना पण ह्याच्यातनं प्रेरणा मिळेल. कर्तृत्ववान व्यक्तींच्याकडून प्रेरणा, प्रोत्साहन, ऊर्जा घेऊन इतरांनी देखील आपापल्या क्षेत्रामध्ये सतत नवीन प्रयोग करावेत आणि त्याच्यातूनच त्यांच्या कार्याला पुढं घेऊन जाण्याचं महत्वाचं काम आपण सर्वांनी करायचं असतं. मगाशी बोलत असताना सुरेश वाडकरजींनी सांगितलं, कोल्हापूरमध्ये माझ्या कॉलेज जीवनामध्ये मी कोल्हापूरला होतो, माझे बरेचसे मित्र कोल्हापूरला असल्यामुळं बारामतीमध्ये हायस्कूलचे शिक्षण झाल्यानंतर मी कोल्हापूरला ऍडमिशन घेतली होती गोखले कॉलेजला आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या मान्यवरांचा माझा तिथं परिचय झाला. अनेक वेगवेगळे किस्से, म्हणजे आज जे रजनीकांत आहेत त्यांचं खरं नाव आहे शिवाजी गायकवाड आणि ते तिकडं कोल्हापूरचेच, सुरेशजींना आठवत असेल, आणि त्याच्यातून गरिबी असल्यामुळं कंडक्टर म्हणून ते तिकडं पलीकडच्या राज्यामध्ये गेले, कर्नाटकमध्ये, आणि त्यांच्या काही स्टाईल बघून कुणाच्या तरी मनात आलं निर्मात्याच्या की बाबा ह्याला आपण चित्रपटात घेऊया. आज सगळ्यात जास्त मानधन घेणारा जर कोण कलाकार आहे तर ते रजनीकांत आहेत. तर ह्या वयात देखील त्यांचे चित्रपट कशा पद्धतीनं चालतात ते बघितलं. मला सांगायचं तात्पर्य, तुमच्या अंगामध्ये कला गुण असेल तर हेरणारी पण माणसं समाजामध्ये असतात, ते सतत बघत असतात. कुठेही गेल्यानंतर त्यांचं लक्ष, प्रत्येकाचं लक्ष वेगवेगळ्या प्रकारे, जसं आमचं लक्ष चांगला कार्यकर्ता कसा हेरता येईल असं असतं.
तसं ह्याही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचं लक्ष त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातलं कुणाच्या अंगात स्पार्क आहे, कोण त्याच्यामध्ये निश्चितपणे एक चांगलं काम करू शकेल अशा प्रकारचा विचार करत असतात आणि त्याच्यातच अनेकांना संधी मिळते. उलट अलीकडे तर इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि तुमच्या टीव्ही चॅनल आलेले असल्यामुळे इतक्या चॅनलमध्ये इतक्या मालिका चालतात आणि त्या मालिकांमुळेच आज आपल्याला हार्दिक जोशी, अक्षया अशा प्रकारचे अनेक कलाकार किंवा आमचा गौरव चोप्रा किंवा असे अनेक खूप जणांची नावं घेता येतील. त्यांना पूर्वी एवढे चॅनल नव्हते, त्याच्यामुळे एक कमी व्यासपीठ यांना सगळ्यांना उपलब्ध असायचं. आता तसं नाहीये आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारचे कार्यक्रम चालतात. कुठल्या कुठल्या भागातनं काही आपल्या इथनं क्रीडा क्षेत्रामध्ये पण नावलौकिक मिळवणारे अतिशय गरिबीतनं पुढे आलेली मुलं मुली आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहेत. आज प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांचा आवाज आणि गाणी ही रसिकांना मंत्रमुग्ध करतात. सुरेशजींनी 600 चित्रपट आणि 1000 अल्बमच्या माध्यमातून जवळपास, माझा माहिती खरी असेल तर 20,000 गाणी गायलेली आहेत आणि प्रेमगीताबरोबरच त्यांनी गायलेली भक्तिगीत आणि सुगम संगीत देखील रसिकांच्या पसंतीस उतरलेली आहे. परंतु रसिकांनी देखील कुठलं गाणं गायल्यानंतर शिट्टी वाजवायची हे पण समजून घेतलं पाहिजे. आजचं गाणं शिट्ट्या वाजवण्याचं नव्हतं. काय आपलं मिळालंय तोंड, मिळाली बोट मार शिट्टी, असं कुठेही शिट्ट्या वाजवून तुमचं काही वाया घालू नका, एवढंच मी सांगतो. हिंदी आणि मराठी भाषेबरोबर आमच्या सुरेशजींनी भोजपुरी असेल, कोकणी असेल, मल्याळी असेल, बंगाली असेल, सिंधी असेल, उर्दू या भाषांमध्ये देखील गायन केलेले. त्यामुळे सर्व समाजातील रसिकांना ते आपलेसे वाटतात. त्यांच्यावर मनापासून हे सगळेजण आपल्यासहित सगळेजण प्रेम करतात आणि टीव्हीवरील गायन स्पर्धामध्ये परीक्षक म्हणून आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील लाईव्ह कॉन्सर्टन्स म्हणून त्यांच्या माध्यमातून ते रसिकांच्या भेटीला येत असतात. आपण पण अनेकदा पाहत असतो. सुरेश वाडकर यांनी मुंबईत सुरू केलेल्या ज्या संगीत विद्यालयाचा त्यांनी उल्लेख केला, त्या नवोदित गायकांची पिढी तयार होतीये आणि त्या माध्यमातून त्यांची संगीत सेवा, गायन साधना त्यांनी सुरूच ठेवलेली आहे. नाशिकवर पण त्यांचा प्रेम याचा उल्लेख त्यांनी केला. खरं तर तसं घडायला नको होतं. भुजबळ साहेबांनी प्रयत्न केला, मी प्रयत्न केला. ते म्हणाले 90% जवळपास काम झालेलं आहे, 10% राहिलेलं आहे. मी आता नवीन इथं मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, सरकारने पोलीस कमिशनर म्हणून संदीप कर्णिक दिलेले अतिशय चांगले अधिकारी आहेत. मी त्यांना बोलवलेलं आहे. जायच्या आधी पुण्याला मी निघणार आहे थोड्या वेळाने. जायच्या आधी मी संदीपजींना राहिलेलं 10% काम पूर्ण करण्याच्या करता निश्चितपणे सांगेन. त्याच्यामध्ये आपण पण नाशिककरांनी सगळ्यांनी सहकार्य करावं आणि एक चांगल्या प्रकारे त्यांचं जे स्वप्न आहे की इथंही मुंबई सारखंच उत्तम असं संगीत विद्यालय किंवा नवोदित गायकांची पिढी तयार करण्याच्या करता त्यांची जी मनापासून इच्छा आहे ती पण आपण पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करू. त्या विचार मंचातर्फे त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याबद्दल मी व्यक्तिशः माझ्या वतीनं, तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं सुरेशजींचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावं यासाठी देखील मी मनापासून प्रार्थना करतो. मित्रांनो, इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार आपण अनेक व्यक्तींना दिलेले आहेत. महाराष्ट्राच्या समकालीन प्रायोगिक रंगभूमीला दिशा देण्याचं काम करणारे नाटककार दत्ता पाटील हे साहित्याचं, यांचंही मी या निमित्तानं अभिनंदन करतो. त्यांची अनेक नाटकं विद्यापीठामध्ये आणि अभ्यासक्रमासाठी निवडली गेलेली आहेत. आपल्या नाटकातून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्न मांडलेले आहेत आणि मनोरंजनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्नांची गंभीरता समाजाच्या समोर आणण्याचं काम केलेलं आहे. मगाशी पण बोलत असताना त्याच्यातनं पण जेवढे चिमटे काढता येतील तेवढे चिमटे काढण्याचा प्रयत्न त्यांनी व्यवस्थितपणे केला. कारण ज्याला चिमटा कळतो, ज्याला काढलेला असतो त्यालाच कळतो. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनीच त्याची नोंद घेतलेली. मी मनापासून त्यांचंही अभिनंदन करतो. त्यांच्या पुढच्या वाटचालीची करता शुभेच्छा देतो. हिमी शिपिंग सर्व्हिसेस कंपनीच्या माध्यमातून उद्योजक चंद्रशेखर सिंग यांनी स्थानिकांना रोजगार प्राप्त करून दिलेला आहे.
कांदा असतील, द्राक्ष असतील, केळी असतील, भाजीपाल्याच्या निर्यातीतून माझ्या नाशिक जिल्ह्यातल्या कर्तबगार शेतकऱ्याला राज्याच्या विकासाला हातभार लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल मी त्यांचेही अभिनंदन करतो. त्यांना विचारलं टर्नओव्हर किती, पण नाही सांगितलं. मी फायनान्स मिनिस्टर, मी काही इन्कम टॅक्सचा ऑफिसर नाहीये, पण शेवटी त्यांनी काही मला सांगितलं नाही, हसण्यावरही नेलं. ठीक आहे, परंतु त्यांनी हे सगळं कष्टातनं मिळवलेलं आहे. शेवटी कष्ट वाया जात नाही, हे पण तरुण पिढीनं लक्षामध्ये ठेवले पाहिजे. आपली मार्शल आर्ट महिला कुस्ती खेळाडू कुमारी गौरी गाठोळ हिचंही मी अभिनंदन करतो. अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातनं जन्माला आलेली ही आपली मुलगी आपल्या जिद्दीच्या जोरावर जुदो आणि कराटे सारख्या स्वसंरक्षणाच्या धाडसी खेळात तिनं नाशिकचं नाव मोठं केलेलं आहे. शालेय विद्यार्थिनींसाठी पासूनच ती प्रेरणास्रोत बनलेली आहे, याचं कौतुक आहे. थोडस बोलत असताना नवीन आहे, लहान आहे, भावनिक झाली, थोडस अश्रू मला तिच्या डोळ्यामध्ये आले. पण मी तिला सांगेन की तू घाबरू नको, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी. कधी कुठलीही तुला गरज लागली तर तू आम्हाला सांग. आमचा कॉन्टॅक्ट नाही झालं तर रवींद्रजींशी कॉन्टॅक्ट कर, आकाशशी कॉन्टॅक्ट कर आणि आमच्यापर्यंत ये. तुला कधी नाउमेद आम्ही होऊन देणार नाही, हा शब्द देखील मी आपल्या मुलीला देऊ इच्छितो. अवयवाचं चळवळ पुढे नेणारे डॉक्टर भाऊसाहेब मोरे. भाऊसाहेब, मी तुमचं क्लिप बघितली मागे, पण मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन गेलेलो आहे. या निमित्तानं तुमचं मी अभिनंदन करतो. तुम्ही थोडंसं खंत व्यक्त केली आणि आम्हालाही वाईट वाटतं. आम्ही पण जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधून लोकांचे प्रश्न कसे आपल्याला मिळालेल्या पदाच्या सत्तेचा वापर करून सोडवता येतील, त्याकरता आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून 6:30 वाजल्यापासून कामाला त्या ठिकाणी सुरुवात करत असतो. परंतु आपले खंत तुम्ही जी काही व्यक्त केलेली आहे, रवींद्र, मी तुम्हाला सांगेन, तुम्ही एकदा इतर अनिल भिकले माझ्या ऑफिसचा प्रायव्हेट सेक्रेटरी आहे, तो आपल्याच नाशिक जिल्ह्यातला आहे, आणि माझी एक वेळ घ्या. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, संबंधित आरोग्य विभागाचे सेक्रेटरी, वैद्यकीय शिक्षणचे सेक्रेटरी, असे मी त्याला हजर ठेवतो. आणि डॉक्टर, साधारण तुमचे काय इश्यू आहेत ते जरा मला आधी कळवलं तर मी अधिकाऱ्यांना सांगेन की ह्या विषयाच्या बद्दल मला बैठक घ्यायची. म्हणजे तुम्ही आल्यावर बैठकीत विषय मांडल्यावर पुन्हा ते विचार करणार आणि मग म्हणणार की ठीक आहे आम्ही विचार करून सांगतो. त्याच्यापेक्षा प्रश्न आधी मला द्या रवींद्र, ते तुम्ही मला पाठवा आणि मग त्याची तयारी करून मी अधिकाऱ्यांना सांगेन तयारी करून यायचं, तिथं आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. आणि त्या पद्धतीनं तुमच्या मनामध्ये जे काही लिव्हर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यामुळे जणू त्यांचा पुनर्जन्म झालाय. टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे, ह्याच्यात नवीन नवीन गोष्टी उपकरणं एवढी आलेली आहेत की आपण सांगू शकत नाही. अवयव दानाचं महत्व ओळखून गेली 20 वर्ष त्यांनी अवयव दानाच्या विषयी जनजागृतीचे कार्य सुरू केलेले आहे. मी एवढंच नाशिककरांच्या साक्षीने त्यांना सांगतो, त्या बैठकीनंतर तुम्ही जी खंत सरकारच्या बद्दल व्यक्त केलेली आहे ती तुमच्या मनातनं निघून जाईल, एवढी खात्री मी आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला देतो. तसंच प्रदीर्घ काळ ज्ञानदानाचं कार्य करणारे नानासाहेब दाते यांनी शैक्षणिक क्षेत्रातल्या सहकारी संस्थांच्या कामकाज चांगल्या पद्धतीने चालून आदर्श निर्माण केलेला आहे. निष्काम सेवा आणि योग्य नियोजन या तत्वानं सहकारी संस्था नफ्यात चालवता येतात, याचं उदाहरण तुम्ही घालून दिलेलं आहे. मला अजूनही कळलेलं नाही, मी MSC बँकेचा चेअरमन होतो. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी राज्यातली अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते, त्याचा 7 वर्ष मी चेअरमन होतो. मी पण तिथं माझ्या शेतकऱ्यांना 0% व्याजाने पीक कर्ज देत असतो. परंतु बाकीच्या ठिकाणचं व्याजामधनं बँकेचा जो नफा येतो त्या नफ्यातनं मी ते व्याजाचा भार उचलण्याचं काम करतो. पण इथं तर नवीनच आहे, 60% डिपॉझिट पण ठेवायचं ठेव आणि 60%नीच कर्ज घ्यायचं. ते कसं काय जमलंय, काय झालंय ते जरा शोधावं लागेल. म्हणजे नाही विचार करणं. मी पण सहकार खातं आमच्याच दिलीप वळसे पाटलांच्याकडे, परंतु कधीतरी नानासाहेब जरूर तुम्ही आमच्या दिलीप बनकर किंवा कुणाबरोबर या, मी थोडासा वेळ देईन, मी समजून घेईन. कारण आज मी अर्थमंत्री म्हणून काम करतोय,
6 लाख कोटीचं बजेट माझ्या हातात आहे, त्यावेळेस मलाही कळलं पाहिजे की बाबा जेवढे ठेव ठेवलेली आहे त्याच टक्क्याच्या व्याजामध्ये आपलं कर्ज मिळतं. असं असेल तर मी उद्यापासून बाकीच्या बँकांचं कर्ज घ्यायचं बंद करतो, तुमच्याच पतसंस्थेतनं कर्ज घेतो. आम्हाला तर फार कर्ज लागत असतं म्हणजे सरकारला, कारण डेव्हलपमेंटची कामं कर्ज काढल्याशिवाय त्याला काही लिमिट असतात, त्या लिमिटचा आधार घेऊन आम्ही काम करत असतो. पण खरोखरीच नानासाहेब, माझं तुमचं मी मनापासून अभिनंदन करतील. मी अनेकदा नाशिकमध्ये आलोय, पण कधी कुणी सांगितलं नाही की नाशिकमध्ये असंही एक व्यक्तिमत्व आहे किंवा असाही कलाकार आहे की तो असं काम करतो. म्हणजे नाशिक जिल्हा बँकेपुरता आम्ही ऐकून होतो, पण हे वेगळंच ऐकायला मिळालं. पण तुम्ही तुमचा एखादा सल्ला नाशिक जिल्हा बँकेच्या डायरेक्टर लोकांना पण दिला असता तर बरं झालं असतं, आमच्या शेतकऱ्यांचं भलं तरी झालं असतं. बरं होतं काय, ते सगळेजण आमच्या सर्व राजकीय पक्षाशी संबंधित असतात, त्याच्यामुळे ह्यांनाही वाटतं की ही सगळी पुढाऱ्याची ही सगळी पिल्लावळ अशीच आहे का काय गोष्ट. आम्ही तसे नाहीत, ते तुम्ही मनातनं काढा. त्याच्यामध्ये आम्ही फार कठोर निर्णय घेतो. आमच्या संस्था, आज माझा तर इकडचं साखर कारखाने गेल्या वर्षी उसाला 3400 रुपये भाव दिलेला आहे, 3350 रुपये टनाला भाव दिलेले. अशा पद्धतीने आम्ही संस्था चालवत असतो. शेवटी ती संस्था कोण चालवतं त्यालाही महत्व आहे, त्याला पारदर्शकता असली पाहिजे, जसं नानासाहेब चालवतात. नानासाहेब, तुमचं अभिनंदन. MET भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक चळवळ समर्थपणे पुढे घेऊन जाणाऱ्या डॉक्टर शेफाली भुजबळ यांचंही मी अभिनंदन करतो. एका राजकीय कुटुंबामध्ये एखादी नवी जनरेशन पुढे आल्यानंतर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन त्या व्यक्तीकडे वेगळा असतो, कारण त्यांना असं वाटतं हा मोठ्यांची सून आहे, त्यांना काय कमी आहे. पण त्यांनाही स्वतःचं कर्तृत्व दाखवावं लागतं. अनेकांच्या घरात अनेक मुलं मुली जन्माला येतात, सुना येतात, जावई येतात, सगळेच काही कर्तृत्वान असतात असं काही समजण्याचं कारण नाही. आणि कुणाच्या अंगामध्ये काही ना काही एक गुण असल्याशिवाय लोक पण त्या गोष्टीचं कौतुक करत नाही किंवा ते एक्सेप्ट करत नाही. आणि त्याच्यामुळे स्त्रियांच्या प्रश्नासह विविध सामाजिक समस्यांवर त्यांचं जे काम चाललेलं आहे, भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी गावांमध्ये शिक्षण, रोजगार, महिला सक्षमीकरणाचं काम केलेलं आहे. मला कधी कधी खूप वाईट वाटतं. आता आज भुजबळ साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. आज मी आणि ते दोघं मिळून पुरस्कार देत होते. सुनबाईला पुरस्कार देताना त्यांनी स्वतः पुरस्कार दिला असता तर सुनेलाही चांगलं वाटलं असतं, आम्हालाही बघायला चांगलं वाटलं असतं. तिथंही स्वतः मागं सुरेशराव तुम्ही द्या, तुम्ही द्या. अरे तुम्ही दिलं म्हणून कुठं होतं? आपल्या सुनेचं कौतुक आपण नाही करायचं तर कुणी करायचं? पण ठीक आहे, त्यांच्या मनात काय असेल ते मी नंतर विमानात बरोबर जाणार आहे तेव्हा विचारीन. मित्रांनो, जीवनातील अनेक संकट अनेकांवर येतात, कधी कुणावर, कधी कुठला प्रसंग येईल काही सांगता येत नाही. जोपर्यंत नशिबाची साथ आहे, जोपर्यंत आपल्याला बोलावणं येत नाही, तोपर्यंत आपण काम करत राहायचं. आणि त्याच्यातून श्रीमती आमच्या संगीता बोरस्तेताई, त्यांनी जीवनातली संकट तर झेलली, एकटेपणावर मात केली आणि निर्यातक्षम अशा प्रकारची द्राक्षाची शेती करण्याचा आदर्श समाजाच्या समोर त्यांनी उभा केला. स्वतः ट्रॅक्टर चालवत आहेत, सगळी जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. एकरी उत्पादन वाढवताना त्यांनी गुणवत्तेला अधिक महत्व दिलेलं आपण त्या छोट्याशा क्लिपमध्ये बघितलेलं आहे. हवामानाचा अंदाज, सौर ऊर्जेचा वापर, या आधुनिक तंत्राचा वापर करून त्यांनी शेती त्या ठिकाणी करतायत. कठीण परिस्थितीत देखील धाडसानं उभं राहून संकटाशी मुकाबला केला आणि जगापुढे अत्याधुनिक शेतीचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला. या निमित्तानं मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. खरा हे जे पुरुष शेतकरी आहेत त्यांनी हा आदर्श घेतला पाहिजे. कधी कधी मला वाईट वाटतं की आम्ही अनेक गोष्टी देतो. आम्ही भुजबळ साहेब, एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, आम्ही 1 रुपयात माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा पीक विमा उतरवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं, 1 रुपयात. बाकी काही 1000 कोटी रुपये राज्य सरकारने, केंद्र सरकारने घातले. आजच मी इथं यायच्या आधी
जो दुधाच्या बद्दलचा निर्णय घेतला, ठीक आहे, दुधाचा धंदा अडचणीत आलेला आहे, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही 5 रुपये लिटरला अनुदान सरकारच्या तर्फे द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि ते डायरेक्ट शेतकऱ्याच्या डीबीटीला अकाउंटला जाणार आहे. त्यांनी आम्हाला फक्त यादी द्यायची. आम्ही निर्णय घेताना थोडासा सहकारी संस्थांना दूध घालणाऱ्यांना घेतला होता, पण आमच्या नंतर लक्षात आलं की काही ठिकाणचे संस्था चालक खराब संस्था चालवत असतील आणि नाईलाजास्तव तिथल्या माझ्या शेतकऱ्याला तिथलं दूध खाजगीला घालावं लागत असेल तर त्याचा काय दोष आहे. आणि त्याच्यामुळे खाजगीला पण दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना 5 रुपये देण्याचा निर्णय आजच आम्ही दुपारी घेतला आणि मी त्याच्यानंतर इथं आलो. मित्रांनो, मगाशी मी बोलत असताना आमच्या बापूंचं भाषण फार बारकाईनं ऐकत होतो. शेवटी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आम्हाला निश्चितपणे आस्था आहे, कारण आमची पण जात शेतीची, शेतकरी म्हणूनच आहे. आम्ही त्या ठिकाणी काम करत असताना केव्हाही आपला महाराष्ट्रातला शेतकरी टिकला पाहिजे, जगला पाहिजे, पुढे गेला पाहिजे, ताठमानेने उभा राहायला पाहिजे, अशा प्रकारची मुंग्या काही प्रसंग येतात, आमच्यावर पण येतात. त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करत असतो. शेवटी मार्ग काढत असताना सरकारकडे खूप काही प्रचंड श्रीमंती अशातला भाग नसतो. आहे त्या बजेटमधनच काही ना काही मार्ग त्यांना पुढे मागे करून काढावा लागतो आणि त्याच्यातून अनेक निर्णय आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये घेतलेले आहेत. तसं आता दुधाचा पण निर्णय घेतलाय. कांद्याच्याही संदर्भामध्ये प्रश्न आहेत. येतानाच गाडीत बसल्या बसल्या मला दिलीपने सांगितलं की दादा अजून दर उतरलेले आहेत. आम्हालाही त्याच्या संदर्भामध्ये खंत आहे की आपण सरकारमध्ये असताना त्याच्यातनं मार्ग केंद्राशी बोलूनच काढावा लागतो. आम्ही केंद्राला वेळ मागितलेली आहे. आज तिथेही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, परंतु त्याच्यातनं पण निश्चितपणे शेतकऱ्याला मदत होईल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, ही ग्वाही देखील मी ह्या निमित्तानं माझ्या शेतकरी वर्गाला देतो. तसंच शेतकरी चळवळीमध्ये त्यांनी केलेलं काम, बापू मी देखील कॉलेजचं माझे वडील मी 17व्या वर्षाचा असताना वारले, त्याच्यामुळे मला कॉलेजचं जीवन संपल्यावर शेती करायला लागली. माझी पोल्ट्री, डेअरी, ऊस आणि हॉर्टिकल्चर अशी ती शेती. परंतु तेव्हाही मी शरद जोशींच्या शेतकरी संघटनेकडे आकर्षित झालेलो होतो. मी पण तिथं काम करत होतो. नंतर मग मी राजकीय जीवनामध्ये आलो आणि पक्षाने मला खासदारकीचं तिकीट दिलं आणि नंतर वेगवेगळ्या माझा संपूर्ण राजकीय पार्श्वभूमी तुमच्या समोर आहे. आज शेतकऱ्यांच्या विकासासाठी ध्यास घेऊन तुम्ही जो जीवनभर संघर्ष केलेला आहे आणि आज देखील त्याच आस्थेने तुम्ही ते सगळं करण्याचा प्रयत्न करताय. ऊस, कांदा या पिकाच्या सह शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. कृषी निर्यात मूल्य ओळखून केंद्र आणि राज्य शासनानं कृषी धोरण आखावं यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्यासाठी सतत ते प्रयत्नशील राहिले आणि त्यांना आज पुरस्कार देण्यात येतोय. मी त्यांना हेही सांगेल, तुम्हालाही सांगेल, पाशा पटेल पूर्वी आमच्या बरोबर होता, नंतर ते भाजपमध्ये गेले. मी बऱ्याचदा काम करत असतानाच त्याच्यामध्ये तो कुठल्या पक्षाचा असं बघत नाही, तर त्याच्यामध्ये ते काम करण्याची क्षमता आहे का ते बघतो. आणि त्या पद्धतीनं ज्यावेळेस माझ्याकडे फाईल धनंजय मुंडेंनी आणली की दादा इथं कुणाला आपल्याला करायचंय, त्याच्यामध्ये का कोण व्यक्ती निवडू, तर मी नाव आठवत असताना माझ्या पुढं पाशा पटेलांचं नाव आलं. मी तिथं पाशा पटेलांचं नाव लिहिलं, धनंजयला सही करायला लावली, ऑर्डर काढायला लावली. शेवटी प्रत्येकाची विचारधारा वेगवेगळी असते, प्रत्येक जण वेगवेगळा विचार करत असतो. ते संविधानाने तो अधिकार तुम्हाला मला दिलेला आहे, त्या खोलात मी जात नाही, कारण हे राजकीय व्यासपीठ नाही. जरूर राजकीय व्यासपीठामध्ये मी माझी भूमिका स्पष्टपणे तुमच्या समोर मांडेन. मी काही लेचापेचा नाहीये, जी वस्तुस्थिती तो बोलणार आहे. तुमच्या तोंडावर एक बोलायचं आणि पाठीमाग तुमची पाठ फिरल्यावर दुसरं बोलायचं, तशा प्रकारची मी व्यक्ती नाहीये, हे पण आपण लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं माझं तुम्ही साधारण सगळ्या गोष्टी गेल्या 30-35 वर्षाच्या ऐकल्यानंतर तुम्हालाही वाटेल की बाबा या लोकांना पण आता कुठंतरी संधी दिली पाहिजे आणि 80-85 वाल्यांनी आशीर्वाद देण्याचं काम केलं पाहिजे, सल्ला करण्याचं काम केलं पाहिजे, एवढीच माझी विनंती. त्याच्यामुळं
मी अधिक त्याच्या संदर्भामध्ये बोलू इच्छित नाही. हिंदी भाषेतील आमचे अभिनेते गौरव चोपडा यांनी हिंदी चित्रपट आणि दूरदृष्टीमधील मालिका, रिलॅलिटी शो आणि बॉलिवूड चित्रपटाचे हिंदी डबिंग अशा विविध माध्यमातून कला क्षेत्राची उपासना केलेली आहे. त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना आपण बघतोय. त्यांचंही मी अभिनंदन करेल. खरं तर आपल्याला पण आपण थकलेलो असतो काम करून, आणि अशा प्रकारच्या कलाकारांची कला बघितल्यानंतर, तो चित्रपट बघितल्यानंतर त्याच्यामधलं एक त्यांचं जे काही गुण असतात ते बघितल्यानंतर आपल्यालाही समाधान वाटतं. एक तरुण सहकारी म्हणून आज गौरव चोपडा पुढे येत आहेत आणि त्यांचंही मी खूप अभिनंदन करतो. त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या करता त्यांना निश्चितपणे यश दैदिप्यमान अशा प्रकारचं मिळेल, अशा प्रकारची खात्री बाळगतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. तुझ्यात जीव रंगला या मराठी मालिकेतील अभिनेते सौभाग्यवती अक्षय आणि हार्दिक यांना विशेष पुरस्काराने आज आपण सन्मानित केलेलं आहे. कारण त्यांनी साकारलेल्या भूमिकेनं अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलेलं आपण सगळेजण बघतोय. त्यांचंही मी अभिनंदन करतो. परंतु त्यांनी दोघंही मालिकेत आले त्यावेळेस बॅचलर होते, परंतु मालिकेत इतके गुंतून गेले की आता सोडायचंच नाही जीवनभर ठरवलं. आणि त्या पद्धतीनं त्यांचं लग्न उरकलं. तुमचं वैवाहिक जीवन पण सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं अशा प्रकारच्या तमाम नाशिककरांच्याकडनं, महाराष्ट्राच्या जनतेच्याकडनं मी शुभेच्छा देईन. खूप चांगलं असंच उत्तमातलं उत्तम काम तुम्ही करा आणि एक उत्तम कलाकार म्हणून उद्याच्या काळामध्ये तुमची ओळख सातत्याने पुढं पण लोकांच्या स्मरणात राहील. अशा पद्धतीनं तुम्हाला यश मिळावं अशी मी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. कर्तबगार व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली हे व्यासपीठ आणि मंच अशा प्रकारचं आवश्यक आहे. आणि खूप चांगली चांगली नावं तुम्ही सगळ्यांनी निवडलेली आहेत. मी फार बारकाईने हे सगळ्या गोष्टी बघत होतो आणि प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं काम केलेलं आहे. लवकरच मला तुम्हाला एक सांगायचं आहे, उद्याच्या 12 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या साठी नाशिकची निवड संपूर्ण देशामध्ये केली गेलेली आहे. आणि या महोत्सवाचं उद्घाटन करण्याकरता ते स्वतः 12 तारखेला येत आहेत. ही नाशिककरांच्यासह राज्यातल्या सर्वांच्यासाठीच अभिमानाची बाब आहे. कारण त्या दिवशी स्वामी विवेकानंदांचा जयंतीचा दिवस आहे आणि या निमित्तानं राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी महाराष्ट्राला संधी मिळाली. कालच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आम्ही अनेक जण त्याच्याबद्दलचा आढावा घेतला. त्याच्याबद्दल केंद्रीय पण मंत्री त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते. मला विश्वास आहे नाशिककर अशा प्रकारचे कार्यक्रम ज्यावेळेस होतात त्यावेळेस उत्स्फूर्तपणे अशा कामाचं स्वागत करत असतात आणि ते या कार्यक्रमाचं तसंच स्वागत करतील. महोत्सवाच्या आयोजनात कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही याबद्दल राज्य सरकार पण बारकाईनं नजर ठेवून आहे. त्याच्या संदर्भामध्ये एक कमिटी पण नेमली गेलेली आहे आणि ती कमिटी पण इथे येऊन इथल्या खासदारांना, इथल्या सगळ्या आमदारांना त्याच्यामध्ये विश्वासात घेऊन, सगळ्या इथल्या जनतेला विश्वासात घेऊन त्याची आखणी करणार आहे. राज्यभरातील युवकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी झालं पाहिजे. आपल्या संस्कृतीचं, लोककलेचं, आपल्या युवकांच्या मधल्या टॅलेंटचं प्रदर्शन आणि होम ग्राउंडवर करण्याची सुसंधी म्हणून या उत्सवाकडे पाहिलं पाहिजे. एकूण 28 राज्य देशातील आणि 8 केंद्रशासित अशा प्रकारे 36 राज्य आणि केंद्रशासित मधनं मुलं मुली येणार आहे. 8,000 मुलं मुली येणार आहे. आणि साधारण आमचा अंदाज आहे या कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्रातले आजूबाजूच्या भागातले वगैरे मिळून साधारण पाऊण लाख ते 1 लाखापर्यंत त्याच्यात मुलं मुली आणि जनता येईल आणि त्याच्यातून एक चांगल्या पद्धतीनं आपल्या देशातल्या वेगवेगळ्या भागातल्या संस्कृतीचं दर्शन आणि स्वतः राज्य देशाचे प्रमुख
यांचं मार्गदर्शन हे आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या करता ऐकायला मिळणार आहे। राज्याचा विकास झाला पाहिजे यासाठी आम्ही भुजबळ साहेब, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, आम्ही अनेक, माणिकराव असतील, दिलीपराव असतील, सरोज असेल किंवा नरहरी असेल, अनेक सहकारी मित्रांनी, नितीन असेल, आम्ही तो निर्णय घेतला। राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि नागरिकांच्या पर्यंत विकासाच्या योजना पोहोचवण्यासाठी आम्ही काम सुरू केलेलं आहे आणि प्रत्येक शहराचा आणि प्रत्येक खेड्याचा विकास करतानाच नागरिकांच्या आनंदाचा इंडेक्स हा उंचवला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न आमचे चाललेले आहेत। अजून बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या, देशातल्या लोकांना आनंदाचा इंडेक्स म्हणजे काय हे माहिती नाहीये, परंतु जागतिक पातळीवर त्याची चर्चा होत असते। नाशिक शहर जिल्हा किंवा जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा या नाशिकला लाभलेला आहे आणि या वारशाचं जतन, संवर्धन करण्याचं काम आपल्याला सर्वांना मिळून करायचंय। नाशिकला स्वच्छ, सुंदर, सुशोभित, सुसंस्कृत आणि सुरक्षित शहर म्हणून नावारूपाला आणायचंय। ते नावारूपाला येतंय, परंतु अजून त्याला आपल्याला जास्त गती कशी देता येईल, कारण आज दिल्ली एकदम प्रदूषण तिथं जास्त झालेलं आहे, मुंबईत झालेलं आहे, पुण्यात झालेलं आहे। मुंबईत तर आम्ही आता सिवरेज ट्रीटमेंट प्लांट मधनं निघणाऱ्या पाण्याने रस्ते धुतोय, का तर डस्ट खाली बसावी आणि त्याचे धुळीचे कण खाली बसल्यावर त्याच्यामध्ये वातावरण तिथलं चांगलं राहावं याकरता आपल्याला प्रयत्न करावे लागतात। परंतु नाशिकची परिस्थिती एकदम वेगळी आहे। 3.5 शक्तिपीठापैकी अर्ध शक्तिपीठ असलेलं कळवण तालुक्यातले लाई सप्तशृंगी गडाचं 81 कोटी 86 लाख रुपयाचा विकास आराखडा मध्ये नितीन पवार आणि सगळ्यांनी मागणी केल्यानंतर आम्ही मंजूर केलेला आहे। आजच मी दर 15 दिवसाला महाराष्ट्रातले महत्वाच्या प्रश्नांच्या करता आढावा घेत असतो आणि कुठला प्रश्न कुठं अडकलाय, काय अडचण आहे, अर्थ विभागाची असेल तर तिथल्या तिथंच मी निर्णय घेऊ शकतो, कारण ते डिपार्टमेंट माझ्याकडे, आणि इतर कुठं अडकलेला असेल तर ताबडतोब त्याचे निपटारा करण्याचा प्रयत्न करतोय। पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प मार्गी लावण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करतोय आणि मेट्रो कायद्यानुसार हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे आम्ही त्याला जवळपास मान्यता पण दिलेली आहे। नाशिक मुंबई महामार्गाचं काम गतीनं व्हावं। मध्ये मला खूप जणांनी, परवा दिलीप पण आला होता, खूप जणांनी नागपूरच्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला। सगळे म्हणले इथून आम्ही इगतपुरीपर्यंत फास्ट जातो आणि तिथून मात्र पुढे जायला एवढा वेळ लागतो की नकोच वाटतं। अलीकडे तर भुजबळ साहेब तर वंदे भारतच 4 वाजताची पकडताय, का तर रस्ता खराब झालेला आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये रस्ते विकास महामंडळ आहे, नॅशनल हायवे आहे, पीडब्ल्यूडी आहे, असे 3-4 जण त्याच्यात असल्यामुळं त्या सगळ्यांची बैठक आम्ही परवा घेतलेली होती आणि त्याच्यातून ही वाहतुकीची कोंडीतून कशी सुटका करता येईल त्याच्यामध्ये त्या सगळ्यांना कामाला लावणं आणि पुढच्या उपाययोजना करणं याही सूचना दिलेल्या आहेत। नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देखील तिचं लायसन कॅन्सल होऊ नये म्हणून तोही आमचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्याच्यातून आमच्या बैठका पण झालेल्या आहेत, कारण ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाचा पाया ही बँक आहे। काही कारणानं आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या या बँकेला त्यातून बाहेर काढण्याच्या करता शर्तीनं आम्ही प्रयत्न करतोय आणि 27 सप्टेंबरलाच आम्ही त्याच्याबद्दल बैठक घेतली, नागपूरला पुन्हा बैठक घेतली। कोणत्याही परिस्थितीत जिल्हा बँकेला अडचणीतनं बाहेर काढायचंय अशा पद्धतीनं आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे, परंतु त्याच्यात आम्ही यशस्वी झालो तर हात जोडून विनंती आहे, परत जे चुकीचं वागणारी लोक आहेत त्यांना काही बँकेत पाठवू नका, तेवढं तरी करा, नाही तर पुन्हा आम्ही ते सगळं निस्तरायचो, दुरुस्त करायचो। सरकार निधी देणार, नाबार्डची मदत घेणार, अर्थ विभाग सहकार्य करणार आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या, काही दिवसांनी बघितलं बदली बंद, असलं काही करू नका। ते तर तुमच्या हातात आहे, कुठलं बटन दाबायचं आणि काय करायचं तेवढं मात्र तुम्ही करा। त्याच्यामध्ये नाशिकला 24 ऑक्टोबरला पण बोधिवृक्षाच्या करता मला भुजबळ साहेबांनी बोलवलं होतं, परंतु काही कारणाने मला त्याला येता आलं नाही आणि राज्य सरकारतर्फे 18 कोटी रुपयाचा निधी त्याला देण्यात आलेला आहे। अशा अनेक गोष्टी आम्ही करतोय, सगळ्यात सांगून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही, परंतु एकंदरीतच नाशिक आणि नगर ह्या सगळ्या
सर्किटचा विकास केल्यास या भागातल्या उद्योग आणि व्यवसायाला चालना मिळेल अशा प्रकारची खात्री आम्हाला सगळ्यांना आहे. स्थानिकांना त्याच्यातनं रोजगाराची संधी मिळणार आहे आणि त्याच्यामुळं नाशिककरांचं आमच्यावर प्रेम आहेच, त्याचा आम्हाला कायम पाठिंबा मिळतोय आणि नाशिककरांच्या आशा आकांक्षांचं निश्चित पूर्तता करण्याच्या करता आम्ही रात्रीचा दिवस त्या ठिकाणी करू आणि राज्याच्याही भल्याचे निर्णय घेऊ, नाशिकच्याही भल्याचे निर्णय घेऊ, याबद्दलची ग्वाही आजच्या या सुविचार गौरव पुरस्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या नाशिककरांना देतो. पुन्हा आजचे सगळे सुरेश वाडकर सहित सगळे जण यांचंही मी पुन्हा मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या पुढच्या वाटचालीला मनपूर्वक आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि ज्या पद्धतीनं आकाश तू पुढे चाललेला आहे तसंच तुझे पुढे वाटचाल चालू दे. कुठेही अडखळू नको, कुठेही त्या ठिकाणी कमी पडू नको. काही अडचण आली तर केव्हाही सांग, तुलाही आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करू. एक मात्र झालं, आजपर्यंत जसं शाळेत जायला सुरुवात केली तेव्हापासून आतापर्यंत एवढ्या उठाबशा कधीच कुणी काढायला सांगितलं नव्हतं, कधीच कुणी नाही. तेव्हा तरी शिक्षकाचं ऐकावं लागायचं, परंतु नंतर राजकारणात आल्यावर तसा माझा दारार आहे, मला टरकतात लोक. पण आज आकाशनी जे माझा इच्छा पूर्ण आहे, उठा बशा बशा उठा, काय केलंय मी आपला गप्प बसलो, तुझी सुरुवात आहे पण पुढच्या वेळेस ह्याच्यात बदल झाला पाहिजे. एकदाच काय ते सत्कार करून घेणे, एकदाच काय टीव्हीवर सगळं दाखव, त्याच्यामुळं सारखं सारखं उठा बशा करायचं नाही. अरे वयस्कर माणसांची काळजी घेतली पाहिजे. तू विचार कसा करत नाही, बापू इथं आहेत, भुजबळ साहेब इथं आहेत, सगळे लोक आहेत आणि आम्हाला तू उठ्या बशा काढायला लावतो. आमचं ठीक आहे रे, पण बाकीच्यांचं काय? मी त्याचा विचार करतो, मी ती काळजी घेतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.